स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा दुसऱ्या वर्षाचा उत्सव सोलापूरच्या लिंगराज वल्ल्याळ मैदानावर जल्लोषात साजरा झाला. पारंपरिक वाद्यांच्या सुरामध्ये आकर्षक बग्ग्यांची वरात आणि हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीत 26 नवदाम्पत्यांनी गोरज मुहूर्तावर विवाहबद्ध होत आनंदोत्सवाचा रंग भरला. या सोहळ्याला पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. विवाह विधी पद्मशाली पुरोहित संघमच्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात पार पडले. नववधूंना मंगळसूत्र, शालू, दागिने, वरांना जोधपुरी पोशाख, फेटा आदी साहित्य देण्यात आले. तसेच नवदाम्पत्यांच्या नांदणीसाठी घरगुती साहित्याचा समृद्ध संचही प्रदान करण्यात आला. विवाहस्थळी उभारण्यात आलेल्या भव्य प्रतिमा, सजावट, ढोल ताशांच्या गजरात झालेली आतिषबाजी यामुळे वातावरण अधिक रंगतदार झाले. याच कार्यक्रमात श्रीराम मंदिर अयोध्या येथे फडकवण्यात आलेल्या भगव्या ध्वजाच्या प्रतिकात्मक रूपातील ध्वजाची भेट नवविवाहित जोडप्यांना आणि भाजप पदाधिकाऱ्यांना आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते देण्यात आली. या उपक्रमाचे उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी विशेष कौतुक केले. मंडपात आयोजित रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोहळ्याच्या नियोजनाने सोलापूरकरांची मने जिंकली. आपल्या सर्वांचे पाठीशी असणारे महाराष्ट्र राज्याचे कार्यरत मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांमुळेच आपल्या प्रतिष्ठानचे कार्य यशस्वीपणे सुरू आहे. यंदाच्या वर्षी विवाह सोहळ्याचे 2रं वर्ष असून या विवाह सोहळ्यामध्ये 24 जोडपे विवाहबद्ध होते. या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल आदरणीय जयकुमार गोरे भाऊ, सोलापूरचे पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार साहेब, त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे साहेब, भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, सर्वच राजकीय पक्षातील मान्यवर लोकप्रतिनिधी निमित्तानं जवळजवळ 24 वधूवरांना आशीर्वाद देण्याचा योग आला. खऱ्या अर्थानं मोठ्या कुटुंबाला समाजसेवेचा वारसा या कुटुंबात अनेक सामाजिक उपक्रम हे कुटुंब सातत्यानं राबवत असतं. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये माझे सहकारी मित्र आणि सोलापूर मध्यचे आमदार आदरणीय देवेंद्र कोठे हे खूप या भागामध्ये समाजसेवेचं काम करत असतात.